हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्ड सायन्स सब्जेक्टचा 9th चॅप्टर जो आहे मोशन अँड द टाइप्स ऑफ मोशन तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर सुरू करूया आपल्या चॅप्टरला. मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन्स. मोशन म्हणजेच गती आणि त्या गतीचे प्रकार काय आहेत हे आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व काय करायचं आहे, खाली आपल्याला दिसतंय एक मुलगा आहे, तो जो फुटबॉलचा चेंडू आहे त्याला तो उडवतोय फुटबॉल बॉलला. त्याच्यानंतर इथे भवरा दिसतोय आपल्याला फिरताना. त्याच्यानंतर थर्ड इमेजमध्ये आपल्याला दिसतोय मुलगा जो आहे तो बॉल उंचावर उडवतोय. विमान जे आहे ते उडतंय आकाशात. हा जो इथे कुंभार आहे तो काय करतोय, मडकं बनवतोय. सो अशा वेगवेगळ्या ज्या कृती ज्या आपण करतो, वेगवेगळ्या जी काही कामं करतो, या सगळ्या कामांना आपल्याला फोर्स हवा लागतो, राईट. गती हवी लागते. ओके, त्यालाच मोशन असं म्हणतात. हालणे, चालणे किंवा खाणे, ज्या काही क्रिया आपण दिवसभर करतो त्या विदाऊट गती, विदाऊट मोशन पूर्ण होत नाहीत. ओके, लेट्स सी ऑब्जेक्ट्स इन मोशन. हे आता या इमेजमध्ये दाखवलं आहे की त्या मोशनचे ऑब्जेक्ट्स जे आहेत, म्हणजे जसं फुटबॉल हा काय झाला, हा त्या मोशनचा ऑब्जेक्ट झाला. म्हणजे त्याला जोरात किक मारले त्याच्यामुळे तो पुढे गेला आहे. ओके, so let's see. In our day-to-day life, we see many moving objects. Moving objects are said to be objects in motion. Discuss which objects in the above pictures are in motion. What differences are seen in their motion? काय सांगितलंय की आपल्या डे टू डे लाईफमध्ये अनेक वस्तूंमध्ये आपल्याला हालचाल होताना दिसते आणि ही हालचाल होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या गतिमान आहेत असे आपण म्हणतो. ओके, तर वर जे आपल्याला इमेज दिले, वर जे आपल्याला चित्र दिले, त्याच्यामध्ये कोणत्या ऑब्जेक्ट आहेत, कोणत्या वस्तू आहेत ज्या गतिमान स्थितीत आपल्याला दिसतात ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते आपल्याला सांगायचं. जसं इथे आपण इमेजवर पाहिली तर जो फुटबॉलचा चेंडू आहे तो किक मारल्यावर तो पुढे जातो. भवरा जो आहे तो फिरवल्यावर तो एकाच ठिकाणी, एकाच त्या राऊंड शेपमध्ये तो गोलाकार फिरतो, राईट. त्याच्यानंतर इथे कुंभार जो आहे त्याचंसुद्धा मडकं बनवण्याचं जे यंत्र आहे ते सुद्धा राऊंड शेपमध्ये प्रॉपर त्या ठिकाणी फिरतं. सो असे वेगवेगळे जे त्यांच्या हालचाली आहेत त्या आपल्याला दिसून येतात. लेट्स सी मोशन म्हणजेच गती. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in a state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. जेव्हा आपण बसची वाट बघत असतो, बस थांब्यावर थांबलेले असतो, तेव्हा इतर वाहनं जी आहेत ती गतिमान स्थितीत आपल्याला पळताना दिसतात, म्हणजे खूप वेगाने असे पळताना दिसतात. किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू जी असते ती गतिमान झाल्याचा भास होतो. एक्झाम्पल, आपण जेव्हा ट्रेनमध्ये वगैरे बसतो तर त्यावेळेस आपल्याला ज्या आपल्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, झाड म्हणा किंवा काही, ते मागे टाकलं जातं. ओके, म्हणजे त्या मागे जाताना आपल्याला दिसतात. असं वाटतं की ते पळतंय की काय किंवा आपण पळतोय की काय, राईट. आपण तर त्या ठिकाणी स्थिरच असतो, बरोबर. सो यालाच मोशन्स असं म्हटलं आहे. फॉर एक्झाम्पल, द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड व्हाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन ट्रेन. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना जी काही झाडं आहेत ती मागे पळतायत की काय असा आपल्याला भास होतो. इन अन ऑब्जेक्ट इज सीन बाय अन ऑब्झर्वर to change its place continuously, the object is said to be in motion. जेव्हा ते कंटिन्युअसली चेंज होतं, जेव्हा त्याची जागा सतत बदलते, त्या ऑब्जेक्टची निरीक्षण करताना आपल्याला, ओके, तर त्यावेळेस मोशन जे आहे त्या ऑब्जेक्टचं ते आपल्याला दिसून येतं. चेंज ऑफ प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आणि वस्तूचं जे प्लेस आहे ते चेंज होणं म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. ओके, ॲन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. जे गतिमान जी वस्तू असते त्याचं जे
ते कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंटमध्ये असतं, म्हणजे ते कंटिन्युअसली डिस्प्लेस होतं, ते एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाही. आणि ठीक आहे. देन द कंटिन्युअस प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. आणि त्या वस्तूचं ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेलं जे स्थलांतर असतं, जे ट्रान्सफर असतं, ओके, त्याला आपण वस्तूची गती असे म्हणतो. ठीक आहे. देन टाईप्स ऑफ मोशन. आता टाईप्स ऑफ मोशन कोणते आहेत, त्या गतीचे प्रकार कोणते आहेत, तर फर्स्ट इमेज आपल्याला दिसतात लिनियर मोशन जे आहे. फर्स्ट आहे लिनियर मोशन. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे गाडी किंवा ट्रेन जी आहे ती आपल्याला इथे इमेजमध्ये दिसते. बघूया लिनियर मोशन काय आहे. अ ट्रेन ऑर अ मूविंग व्हेकल ऑन अ रोड मे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन ऑर इन द सेम डायरेक्शन. जी ट्रेन असते किंवा व्हेकल असते, गाडी जी असते रोडवर जाताना, ती स्ट्रेट लाईनमध्ये किंवा सेम डायरेक्शनमध्ये एकाच दिशेने ती धावत असते. दिस मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. आणि यालाच लिनियर मोशन असं म्हणतात. ॲन ऑब्जेक्ट इन लिनियर मोशन शोज डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आणि ह्या ऑब्जेक्टचं जी जागा आहे, ओके, ती सरळ रेषेत असते, राईट. देन इफ यू स्टँड ऑन अ चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड इट फॉल्स टू द फ्लोअर. व्हॉट डू यू कंक्लूड फ्रॉम दिस. जर तुम्ही एका चेअरवर उभे आहात, ओके, खुर्चीवर उभे आहात आणि एक चेंडू जो आहे, बॉल जो आहे, तो तुम्ही हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो, राईट. तर यावरून तुमच्या काय लक्षात येतं, आणि तो जमिनीवर कसा पडतो, तो समजा वरून जर मी खाली टाकला तर तो त्याच ठिकाणी पडेल ना, ज्या दिशेने मी तो टाकते, की इतर कुठेतरी पडेल. ठीक आहे. तो इट्स कॉल्ड लिनियर मोशन. ओके, सरळ रेषेत पडणे. देन कम्पेअर द मोशन ऑफ सोल्जर ऑन परेड अँड गर्ल्स कमिंग डाऊन अ स्लाईड. म्हणजेच परेड मोशन, जे परेड आहे त्याचं सोल्जर जे करतात, सो त्यांचं हे बघा, ते सुद्धा इक्वल एकाच रेषेत त्यांचं ते परेड जे आहे ते चालू असतं, राईट. किंवा गर्ल कमिंग डाऊन अ स्लाईड, घसरगुंडीवरून एक मुलगी जी आहे ती घसरगुंडी करते. सो ते सगळं कसं आहे, ते लिनियर मोशनमध्ये होते. ओके. द मोशन ऑफ सोल्जर इन अ पिरियड इज द सेम, राईट. मोशन ऑफ सोल्जर इन द परेड इज सेम, ते सारखं आहे. ड्युरिंग दॅट पिरियड नॉट इवन अ स्लाईट डिफरन्स इज सीन. आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला इवन सिंगल डिफरन्ससुद्धा, एखादा फरकसुद्धा आपल्याला त्यांच्या कृतीमध्ये दिसत नाही. However, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. ठीक आहे. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. जे स्पीड आहे त्या मोशनचं, गती जी आहे ती सतत वाढत जाते. ओके, जेव्हा ती मुलगी घसरगुंडीवरून खाली वेगाने येताना आपल्याला दिसते. देन द मोशन ऑफ द मार्चिंग सोल्जर्स इज युनिफॉर्म लिनियर मोशन. जे सोल्जर्स जेव्हा मार्च करतात, जेव्हा ते परेड करतात, तेव्हा जे त्यांची हालचाल असते त्याला युनियन लिनियर मोशन, म्हणजे ते सगळे एकाच कृतीत एकाच वेळेत ती जी काही त्यांची परेड आहे ती ते पूर्ण करतात. ओके. देन the motion of the marching soldier uniform linear motion because in this motion to change is seen. आणि या मोशनमध्ये आपल्याला चेंज जे आहे तो दिसत नाही. नो चेंज इज सीन. ऑन दी अदर हँड द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाईड इज नन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि दुसरीकडे जर आपल्याला मुलगी जी आहे ती जर आपल्याला घसरगुंडीवरून येताना दिसली तर ते काय आहे, ते नन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे. ते एका रेषेत समांतर आहे, बट त्याची जी गती आहे ती सेम नाही आहे. ओके. दिस आर द टू मेन टाईप्स ऑफ लिनियर मोशन. आणि हे लिनियर मोशनचे दोन मेन टाईप आहेत, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. सो इथे आपल्याला दाखवलं आहे युनिफॉर्म लिनियर मोशन when the distance transferred by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. म्हणजेच एक
एका सरळ रेषेत जाणारी जी वस्तू असते ती पार केल्यानंतर अंतर जेव्हा सतत सारखे असते, ओके, तेव्हा त्या गतीला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणू. ठीक आहे. त्याच्यामध्ये गतीसुद्धा सेम आहे, त्यांचा जो फोर्स आहे ती गोष्ट करण्यासाठी ती सुद्धा सेम आहे. देन नॉन युनिफॉर्म लिनियरमध्ये ह्याच्या अपोजिट जो फोर्स आहे, जी गती आहे ती सतत बदलत असते. Okay, when the distance transferred by an object along a straight line in time keeps on changing. The motion is called non-uniform linear, आणि म्हणूनच त्याला non-uniform linear motion असं म्हणतात. Then non-linear motion. आता आपण लिनियर मोशन बघितलं, आता आपण नॉन लिनियर मोशन बघूया. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय, तर तो स्ट्रेट लाईनमध्ये ते ऑब्जेक्ट जे आहे ते त्याची गती जी होती ती सेम होती. देन नॉन लिनियर मोशनमध्ये म्हणजे काय म्हटलं आहे की जे ऑब्जेक्ट आहे ते एका रेषेत न जाता ते वाकडं तिकडं किंवा इतर प्रकारे जी गती आहे ती त्या वस्तूला लाभते. Let's see. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. जे एका रेषेत नाही त्याला non-linear motion असं म्हणतात. Non-linear motion may be of the following types. त्याचे काही टाइप्स सुद्धा आहेत. What kind of movement does a swing in a park show? आता तुम्हाला इथे इमेजमध्ये सुद्धा दिसते. झोपाळा जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्हाला कशा प्रकारची हालचाल जी आहे ती दिसून येते. झोका एकाच रेषेत वर हे केला जातो का, झोका जातो का, तर नाही. ओके, त्याची गती वेगळी आहे. राईट. तो किती उंचावर जाणं हे आपल्या फोर्सवर अवलंबून आहे. आपण जशी त्याला गती देतो त्याप्रमाणे तो तितक्या उंचावर त्या दिशेने तो जातो. देन द स्विंग ऑलवेज कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. तो एका एंडवर पुढे जातो तर एका एंडवर मागे येतो. इट टेक्स अबाउट द सेम टाईम फॉर ईच स्विंग ऑर ऑक्सिलेशन, आणि ह्यालाच ऑक्सिलेशन सुद्धा म्हणतात. दिस मोमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड ऑक्सिलेटरी मोशन. आणि ह्याच स्विंगला म्हणजे ह्याच झोका घेण्याची जी काही मुवमेंट आहे, जी काही हालचाल आहे त्याला आपण ऑक्सिलेटरी मोशन असे म्हणतो. सिमिलरली द मुवमेंट ऑफ अ pendulum of a clock, the wings of a bird, the needle of a sewing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also example of oscillatory motion. Oscillatory motion चे एक्झाम्पल बघा किती सांगितलेत. सिलाई मशीन आहे किंवा ढोल आहे, तबला आहे, यांचा जो आवाज आहे, ठीक आहे, पक्ष्यांच्या पंखांचा जे हालचाल आहे, आणि घड्याळात जो फिरणारा काटे असतात तर त्या काट्याचा आवाज बघा. ओके, याला ऑक्सिलेटरी मोशन असं म्हणतात. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑक्सिलेटिंग, दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑक्सिलेटरी मोशन. ओके, म्हणजेच काय तर ऑक्सिलेटरिंग म्हणजेच जसं झोका आहे, स्विंग आहे, तर हे सगळं करताना जी गती मिळते त्या गोष्टीला तिला ऑक्सिलेटरी मोशन असं म्हणतात. ओके, नाव ऑब्झर्व अँड डिस्कस. आता हे ऑब्झर्व करा. हे तुम्ही सर्कसमध्ये पाहिलं असेल. ओके, घड्याळ आहे तर घड्याळाचं सुद्धा तुम्ही बघितलं असेल. घड्याळातले काटे जे असतात ते कसे फिरतात. राईट. सो बघूया आपण. द हँड ऑफ अ क्लॉक मूव्ह इन अ सर्क्युलर मॅनर. ते गोलाकाररित्या जे आहे घड्याळाचे काटे ते फिरतात. सिमिलरली अ फॅन, अ जायंट व्हील अँड अ मेरी गो राऊंड कंप्लीट ईच राऊंड अलॉंग अ सर्क्युलर रूट. ओके, याच प्रकारे जो फॅन आहे किंवा आकाश पाळणा जो आहे, जायंट व्हील जे आहे, मेरी गो राऊंड जो आहे तो वर्तुळाकार याने एक एक फेरी तो पूर्ण करतो. राईट. इन आवर डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट ट्रेस अ सर्क्युलर पाथ.
आणि आपल्याला नेहमीच्या जीवनात सुद्धा आपण बघतो की वर्तुळाकार गती जी आहे ती त्या एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला दिसून येते. विच अदर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन कॅन यू गिव्ह? तुम्ही कोणतं एक्झाम्पल द्याल या सर्क्युलर मोशनचं? ओके, ते आपल्याला विचारले. जसं भवरा आपण म्हणतो ते सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतं. ओके, देन we see from this example of oscillatory motion and circular motion that some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock completes one round in exactly 60 minutes every time. ठीक है? While a merry-go-round also complete every round in the same period of time. Such motion is called periodic motion. म्हणजेच काय, तर घड्याळाचा जो मिनिट काटा असतो तो बरोबर 60 मिनिटानंतर एक फेरी जी आहे ती पूर्ण करतो. ओके, म्हणजे 1 आवर तो कंप्लीट करतो. तर मग दुसरीकडे एक्झाम्पल मेरी गो राऊंड सुद्धा एकाच वेळेत जे आपली एक फेरी आहे ती पूर्ण करते. ओके, आणि यालाच वस्तूमधील ही जी गती आहे, ही जी फोर्स आहे, याला पिरियडिक मोशन असं म्हणतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ती गोष्ट घडते. ओके, देन एक्झाम्पल ऑफ नॉन लिनियर मोशन. आता इथे नॉन लिनियर मोशनचे काही एक्झाम्पल दिलेत. इथे बघा काय विचारलं, यूज युअर ब्रेन पॉवर इन विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कॅन यू सी ऑक्सिलेटरी मोशन? ऑक्सिलेटरी मोशन कोणत्या म्युझिक इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला दिसून येतं? तर ऑक्सिलेटरी मोशन तुम्ही इथे बघू शकता, फॅन जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. ओके, देन नंतर त्यांनी बघा काय विचारलं आहे, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. जे सर्क्युलर पाथमध्ये जे वर्तुळाकार फिरतं ते सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियडिक मोशन. जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच प्रकारे फिरते, ओके, त्याला एक विशिष्ट असा बिंदू असतो आणि त्या बिंदूतून ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्या विशिष्ट अशा ह्याच्यात फिरते, गतीमध्ये फिरते, त्यालाच पिरियडिक मोशन असं म्हणतात. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. विच टाईप ऑफ मोशन आर सीन व्हेन अ गर्ल राईड अ बायसिकल ॲज शोन हिअर? आता इथे खाली आपल्याला विचारलं आहे की ही जी मुलगी आहे ती सायकल चालवते. ओके, तर ती कोणत्या गतीमध्ये सायकल चालवते हे तुम्हाला कळतं आहे. ठीक आहे, तर ते त्यांना सांगायचं आहे. देन कॅन यू टेल. आता इथे खाली बघा काय आपल्याला विचारलं आहे. इथे आपल्याला काय दिसतं, चिल्ड्रन प्लेइंग इन गार्डन. चिल्ड्रन जे आहेत ते गार्डनमध्ये खेळताना आपल्याला दिसतात. कॅन यू टेल while chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? Not really. जेव्हा तुम्ही बटरफ्लायला पकडता, त्याच्या मागे धावता, तेव्हा तुम्ही सेम रूटने जाता का, सेम मार्गाने जाता का, की एकाच दिशेला धावता, असं होतं का? तर नाही. ओके, अ बटरफ्लाय कन्स्टंटली फ्लेट्स फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. ती एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते सतत. देअर इज नो डेफिनेट डायरेक्शन टू इट्स मोशन. त्याच्या मोशनला, तिच्या गतीला एक निश्चित असं दिशा नसते. सच मोशन इज कॉल्ड रॅन्डम मोशन. आणि यालाच रॅन्डम मोशन असं म्हणतात. ओके, तिला वन डायरेक्शन नाही आहे. ते एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर बटरफ्लाय जे आहे फुलावर ते बसतं. ठीक आहे. द मोशन ऑफ द प्लेयर इन द गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो दिस टाईप. जे फुटबॉल खेळताना तुम्ही पाहिलं असतील, तर फुटबॉल खेळताना सुद्धा जी त्या ह्याची प्लेस असतो, म्हणजे त्या बॉलची जी काही अवस्था ते गती असते ती सुद्धा रॅन्डम मोशनमध्ये असते. ओके, द मोशन ऑफ अ क्राउलिंग बेबी और अ वंडरिंग ॲनिमल इज ऑल्सो रॅन्डम मोशन. ठीक आहे. कोणता? क्राउलिंग बेबी जो आहे, म्हणजे जे बाळ जमिनीवर असं लांगतं ना, ते सुद्धा रेंगाळणारं जे बाळ असतं ते, त्याची गती, आणि भटकी जी जनावरं असतात त्यांची सुद्धा गती ही रॅन्डम मोशन असते. ओके, द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. ठीक आहे. एखादा अशी वस्तू जी त्याचं मोशन जे आहे, त्याचं जे डायरेक्शन आहे ते चेंज करत राहतं आणि स्पीडही त्याचा कंटिन्युअसली चेंज होतो, त्यालाच रॅन्डम मोशन असं म्हणतात.
ठीक आहे. नाव लेट्स सी स्पीड. अ बस कवर द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर्स. ठीक आहे. फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कवर इन 1 hour. बसने काय केलं आहे, 5 तासात किती बस कुठून कुठपर्यंत आलं आहे तर सोलापूर टू पुणेपर्यंत आणि 200 किलोमीटर आत्तापर्यंत तिने अंतर पार केलं आहे 5 तासात. ठीक आहे. तर त्याने विचारलं आहे की एका तासात मग बसने किती अंतर कवर केलं असेल. ठीक आहे. तर बघूया आपण कसं हे सॉल्व करायचं आहे. While solving this example, we take the ratio of the distance transferred and the time required to transfer that distance. हे उदाहरण सोडवताना आपण ते पार केलेलं अंतर आणि अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागला ह्याचं आपल्याला गुणोत्तर जे आहे ते काढायचं आहे. Then from this ratio we come to know the distance transferred by bus in 1 unit of time. मग ते एकक जे आहे एका तासात वगैरे तिने किती डिस्टन्स पार केले ते आपल्याला कळेल. ठीक आहे. तर बघा 200 तास जे आहेत त्याच्या 5 तासात 200 किलोमीटर. ओके. म्हणजे 200 डिवाइड बाय 5. ओके. 200 डिवाइड बाय 5 करायचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला जे एकक आहे त्याचं उत्तर मिळेल. किती मिळेल? 40. राईट. सो 40 म्हणजे 40 किलोमीटर जे आहे ती एका तासात तिने ते कंप्लीट केलेलं आहे. 40 किलोमीटर. राईट. सो इथे तेच विचारलं त्यांनी की 1 hourमध्ये तिने किती कंप्लीट केलं तर 40 किलोमीटर. ओके. Then the distance transferred by an object in unit time is called the speed of that object. म्हणजेच एका कालावधीत वस्तूने पार केलेले अंतर जे आहे त्या वस्तूची जी गती आहे, जी चाल आहे तिला स्पीड असं आपण म्हणतो. ओके. आता स्पीडचा फॉर्म्युला बघा काय आहे. डिस्टन्स ट्रान्सफर्ड म्हणजे किती अंतर एकूण तिने क्रॉस केलं आहे, एकूण अंतर किती पार केलं आहे. दॅन टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफरिंग द डिस्टन्स, आणि ते अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागला याचं डिव्हिजन करायचं आहे. ओके. याला भागायचं आहे. मग जे तुमचं उत्तर आहे एका तासाचं किंवा एका जे काही आहे त्या एककाचं ते तुम्हाला मिळेल. ठीक आहे. देन ऑलवेज रिमेंबर अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. मूव्हिंग ऑब्जेक्ट जे आहे एखादी वस्तू गतिमान जर असेल तर तिला एकाच प्रकारची गती असेलच असे नाही. ओके. देन लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न. ऑब्जेक्ट्स इन मोशन आर दोज दॅट चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. म्हणजे जी वस्तू असते जिच्यामध्ये मोशन्स असतात ती स्वतःची जागा जी आहे ती सतत बदलत असते. द व्हेरियस टाईप्स ऑफ मोशन आर linear, uniform linear, non-uniform linear, oscillatory, circular, periodic and random motion. ओके. हे मोशनचे टाईप आहेत. द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स स्पीड. ठीक आहे. तर एका कालावधीत वस्तूने जे पार केलेले अंतर असते त्याला त्या वस्तूची स्पीड असे म्हणतात. द टाईम रिक्वायर्ड टू ट्रान्सफर अ सर्टन डिस्टन्स डिपेंड ऑन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे जे काही अंतर ते पार करण्यास वेळ लागते ती वस्तू ते त्याला त्या वस्तूची स्पीड जी आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो 9th चॅप्टर आहे मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला जो चॅप्टर आहे तो कळाला असेल आणि ऑफकोर्स चॅप्टर जर समजला असेल, आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.